पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। महिला फरार, 4 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। ही घटना नेवासा तालुक्यातील सोनई येथे 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतो। या प्रकरणी श्रीरामपूर येथील एका महिलेसह राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील 4 जणांविरुद्ध सोनई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। महिला आरोपी सध्या फरार असून इतर 4 आरोपींना अटक करण्यात आली। फिर्यादी ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान संबंधित महिलेने वारंवार मोबाईलवर संपर्क साधत विश्वास संपादन केला। त्यानंतर अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ कॉल करून त्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं। सदर व्हिडिओ नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली। सुरुवातीला 10,000 रुपये उकळल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यासाठी दबाव टाकण्यात आला। तसेच 2 आरोपींनी फिर्यादींना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून SBI बँकेत नेल्याचाही आरोप आहे। फिर्यादींच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता BNS कलम 308(2), 137, 332, 351(2), 3, 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। 4 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। महिला आरोपीचा शोध सुरू आहे। या घटनेचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल BG बाचकर करीत आहेत। ग्रामीण भागातही हनी ट्रॅप आणि ऑनलाईन ब्लॅकमेलिंगच्या घटना वाढताना दिसतात। विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून अशा टोळ्या आर्थिक फसवणूक करत असल्याचं चित्र समोर येतं। पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्हिडिओ कॉल्स टाळण्याचं आणि कोणतीही धमकी मिळाल्यास तात्काळ तक्रार करण्याचं आवाहन केलं। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।